की महाशिवरात्रीची ही पवित्र कथा आहे. या महाशिवरात्रीच्या कथेवरून आपल्या लक्षात येतं का महाशिवरात्र साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याला एक शिवरात्र आहे, पण परवा येणाऱ्या फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असं म्हणतात. आणि या महाशिवरात्रीचं नवल आहे की कितीही मनुष्य पापी असला त्यानं जर महाशिवरात्रीच्या रात्री भोलेनाथाच्या पिंडीवर 108 बेलपत्र वाहिले, काळे तीळ वाहिले, तर सगळं काही त्याचं पाप निघून जातं आणि भोलेनाथ त्याला कैलासाला घेऊन जातात. ज्या शिवरात्रीचं महात्म्य वर्णन करत असताना वेदात, पुराणात, शास्त्रात आलेली कथा आहे. जो एक व्याध होता, व्याध शिकार करणारा, त्या व्याधानं नजर चुकीनं भोलेनाथांची पूजा केली होती. त्याची उपजीविका भागावी म्हणून तो रोज रात्री शिकार करण्याकरता एका नदीच्या पात्राच्या किनारी जायचा. नदीवरती पाणी पिण्याकरता जर एखादा हिंस्र पशु आला तर त्याला मारायचा, घरी आणायचा आणि त्याच्यावर उपजीविका भागवायची. आणि महाशिवरात्रीच्या रात्री दिवसभर तो त्या झाडाखाली बसला, पण शिकार आली नाही. त्याला वाटलं रात्रीच्या वेळी तरी येईल, आणि रात्रीच्या वेळी तरी एखादी शिकार येईल, आपल्याला खायला अन्न मिळेल. दिवसभर उपवास घडला त्याला, आणि रात्रीच्या वेळी त्यानं झाडावर जाऊन बसला. ते झाड होतं बेलाचं. त्या बेलाच्या झाडावरती बसला आणि बेलाच्या झाडावरती बसल्यानंतर विचार करू लागला. आणि विचार करत करत एक एक बेलाचं पान तोडायचा, खाली टाकायचा, एक एक पान तोडायचा, खाली टाकायचा. इकडून येईल म्हणून एखादा फंटा जर मध्ये आला तर तो फांदीच तोडायचा आणि खाली टाकायचा. आणि त्याच बेलाच्या झाडाखाली एक छोटंसं शिवलिंग होतं. ते बेलपत्र शिवलिंगाच्या वरच्या भागावर डोक्यावर पडत होतं. भोलेनाथाला असं वाटलं की रात्रभर एखादा भक्त माझ्या डोक्यावर बेलपत्र टाकतोय. मध्यरात्री हा विचार करत असताना एक पाणी पिण्याकरता हरिण त्या नदीच्या किनारी आली. 2-3 हरणाची लेकरं तिच्या सोबत होती, हरणाची पाडसं. आणि हरणाची पाडसं सोबत असताना हरिणीनं पाणी पिलं. तोपर्यंत पटकन व्याध खाली उतरला आणि जाळं टाकलं. जाळं टाकल्यानंतर ती हरिण आई होती कोणाची तरी. ह्या 3 लेकरांकडे पाहिलं आणि तिला वाटलं आज आपला शेवट जवळ आलाय. आता हा व्याध आपल्याला मारणार, त्यांना मारून आपल्याला घरी नेणार, आपली मुलं उघडी पडतील, आपल्या मुलांचा कोण सांभाळ करत. म्हणून ती हरिण त्याला विनंती करत होती. हरणीच्या डोळ्यात पाणी आलं आणि हरिण सांगत होती माझ्या लेकराला काही करू नको, आनंदानं मला मार, पण माझ्या लेकराला जीवनदान दे. छोटी छोटी हरणाची पाडसं त्यांच्या आवाजात आरडत असताना त्या व्याधाला म्हणत होती माझ्या आईला मारू नका, आम्हाला हवं तर खा, आम्ही एक एक तुमच्या समोर येतो, आम्हाला मारा पण आमच्या आईला मारू नका. हे केविलवाणी पाहणीनं पाहत असताना त्या व्याधाच्या डोळ्यात पाणी आलं की आईचं प्रेम आणि लेकराचं प्रेम कसं असतं पाहिलं. त्या व्याधाला हरिण म्हणते माझ्या मुलाचं काही ऐकू नका, ते लहान आहेत, त्यांना काय कळणार आहे, त्यांना सोडून द्या, नाही तर मी त्यांना माझ्या घरी नेऊन पोहोचते आणि मी तुम्हाला पुन्हा परत येते शिकार करण्यासाठी. व्याधाला दया आली. व्याधानं सांगितलं ठीक आहे, तू तुझ्या मुलांना सुखरूप घरी पोहोचती कर आणि परत ये. प्रामाणिकपणानं होकार दिला त्या हरिणीनं आणि आपल्या मुलांना घेऊन परत निघाली. घरी मुलांना सोडलं आणि मुलांना घरी सोडून परत येत असताना मुलं न कळू देता आईच्या पाठीमागं आली. हरिण समोर आहे, मुलं पाठीमागं आहेत. त्या व्याधाच्या जवळ ती हरिण आलेली पाहिली. पहाटची वेळ झाली होती आणि पहाटच्या वेळी त्या हरणाचा स्वभाव पाहिला, त्या हरिणीचा स्वभाव पाहिला या व्याधानं आणि त्याचं मन परिवर्तन झालं. त्याला वाटलं की हरिण तिच्या मुलाला सुखरूप ठेवून माझ्यापर्यंत आली आहे. मन परिवर्तन झालं. त्यानं विचार केला की हिला नको मारायला. ती
हरीण म्हणते, शिकार दादा, शिकार करत असताना रात्रभर तुम्हाला वाट पाहावी लागली, मला थोडासा उशीरही झाला परत यायला, मी आज तुमच्या समोर आली, मारून टाका मला. त्या व्याधाचे डोळे भरवून आले. मारून टाका असा शब्द उच्चारल्याबरोबर हरणाच्या त्यात जे पिल्ले होते त्या हरणीचे त्यांनी उडी टाकली, त्या व्याधाच्या समोर आले आणि व्याधाला विनंती करायला लागले, आमच्या आईशिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही, आमची आई जर निघून गेली तर आम्ही राहावं तरी कसं, आम्ही कुणाच्या आश्रयानं राहणार आहात. वेदात, शिकार दादा, तुम्हाला खायचं असेल, तुम्हाला मारायचं असेल तर आम्हाला मारा, पण आमच्या आईला नका मारा, असंही आम्ही तिच्याशिवाय जगू शकणार नाही, जर आईला काय झालं तर आम्ही सुद्धा मरण पावत आहोत. त्या हरणीचे डोळे डबडबलेत, त्या लेकरांचे डोळे डबडबलेत. त्या व्याधानं सांगितलं की इतका सुद्धा मी निर्दयी नाहीये, नाही आज कुणालाच तुम्हाला मारणार, जातो. एवढा शब्द उच्चारला आणि ती हरणाचं कळप, त्या हरणाच्या मुलांसोबत ती हरिण उड्या मागत परत निघून आली. भोलेनाथ तिथं शेजारी होते. रात्रभर यानं बेलाचे पत्र टाकलेली पाहिलं आणि वर झाडावर जाऊन बसला. आणि झाडावर जाऊन बसल्यानंतर डोळ्यातलं पाणी गालावर आलं, गालातलं पाणी पुन्हा भोलेनाथांच्या त्या पिंडीवर पडलं. भोलेनाथ प्रगट झाले. पहाटच्या वेळी प्रगट झाले आणि विचारलं, बोल काय पाहिजे तुला, तुझी मागशील ते मी देण्याकरता तयार आहे. त्यानं हात जोडले आणि सांगितलं, काही नाही भोलेनाथ, आजपासून शिकारच करायची नाही असं ठरवलंय, आजपासून शिकार करायची नाही. आशीर्वाद दिला, त्याला कैलासाची प्राप्ती घेऊन दिली. ऐका, महाशिवरात्रीचा महापर्व काळ आहे उद्या परवाच्या दिवशी. या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती सकाळी उठा, उपवास धरा. उपवास धरल्यानंतर जेवढं होईल तेवढं भोलेनाथाचं नामचिंतन करा. कमीत कमी 108 बेलपत्र शिवलिंगावरती समर्पित करा. रात्रभर भोलेनाथाचं भजन करा. भोलेनाथ आपलं कल्याण करतील. दैवयोगानं आपल्या शिवपुराणात कथा यावर्षी आपल्या गावात लागली आहे. तर त्या शिवरात्रीच्या दिवशी आपण रुद्राभिषेक करू. तुमची जर सगळ्यांची इच्छा असेल ना, जर जे शिवपुराणामध्ये रुद्राभिषेकाचा पाठ सांगितलेला आहे, त्या रुद्राभिषेकाचा पाठ करू आपण. रुद्राभिषेक करू म्हणजे प्रत्येकानं आपल्या घरचं शिवलिंग घेऊन यायचं, ताट घेऊन यायचं, पंचामृत, काळे तीळ, त्याला वस्त्रमाळ, भस्म, आरती आणि पंचामृत आणून, एक पाण्याचा तांब्या आणून त्याच्यावरती आपण 108 बेलपत्र प्रत्येकानं वाहून 12 ज्योतिर्लिंगाची कथा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण घरी बसल्या बसल्या, माके गावात बसल्या बसल्या, या मंडपात बसल्या बसल्या 12 ज्योतिर्लिंगाची कथा श्रवण करायची. एक एक बेलपत्र घ्यायचं, भोलेनाथांच्या डोक्यावर पिंडीवर समर्पित करायचं आणि या महाशिवरात्रीचा उपवास, महाशिवरात्री या वर्षीची सार्थक करून घ्यायची. दर कथेमध्ये शिवपुराणाचा मी रुद्राभिषेक पाठ करत असतो. शिवपुराण कथा ही श्रेष्ठच आहे आणि महाशिवरात्रीचं व्रतही श्रेष्ठ आहे. उत्तमा उत्तम महाशिवरात्री, सगळ्यात श्रेष्ठ सांगितले ही शिवपुराण, सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं ही महाशिवरात्रीची कथा. दुसरी दंतकथा अशी आहे, दुसरा अर्थ असा आहे की याच महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भोलेनाथांचा शुभविवाह झाला होता. सती मैयाचा आणि शंकरजीचा विवाह वेगळा आणि पार्वतीचा आणि भोलेनाथांचा विवाह वेगळा. तो विवाह झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी. तिसरं याला महत्व असं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी, याच महाशिवरात्रीच्या दिवशी देव आणि दैत्याचं युद्ध झाल्यानंतर समुद्र मंथन झालं होतं आणि समुद्र मंथनातून हलहल नावाचं विष निघालं. ते हलहल नावाचं विष पेलं होतं भोलेनाथांनी. देवता लोकांनी, दैत्य लोकांनी भोलेनाथांची प्रार्थना केली आणि ते हलहल नावाचं विष भोलेनाथांना दिलं. ती भोलेनाथांना विष पिलं, आपल्या कंठामध्ये साठवलं, म्हणूनच त्यांना नीळकंठ नाव पडलं. तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचाच. आणि या पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी अंतकरणातून भोलेनाथाचं भजन करा, उपवास धारण करा आणि जितके होतील तितके बेल, जेवढे जास्त झाली तर हरकतच नाही, पण कमीत कमी 108 बेलपत्र तरी आपण त्या दिवशी शिवलिंगावरती समर्पित करा आणि आनंदानं श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमः.